मग वडील म्हणले की नको तू इंजिनिअरिंग साईडला जा. तर बघू म्हणे पुढच्या पुढे, म्हणजे जर तुला इच्छा असेल तर तू पुढे ट्राय कर, नसेल तर मग इंजिनिअरिंग मध्ये तू करिअर करू शकतोस म्हणून. पण तिथं काहीच मला एवढी अशी विशेष आवड नव्हती सर आयटी सेक्टर मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये. पण 4 वर्ष मला काही कसला इंटरेस्ट नव्हता इंजिनिअरिंग. मला इंग्लिशचा एक पहिल्यापासून येऊन गंड होता की मला ती पहिल्यापासून भीती होती इंग्लिशची बऱ्यापैकी. फादरचा विरोधच होता त्या गोष्टीसाठी की नको बाबा हे क्षेत्र नको, आपण मिडल क्लास येतं, पटकन एक नोकरी घेणं आणि सेटल होणं, त्या गोष्टीच होते. कारण की त्यांचे बाकी ज्यांचे त्यांच्या मित्रांचे मुलं आहेत ते बऱ्यापैकी सेटल झाले. वाईट घटना अशी झाली सर की माझ्या वडिलांना दुर्गम आजार डिटेक्ट झाला सर. MND नावाचा एक आजार होता सर, मोटर न्यूरॉन डिसीज. म्हणजे तो 10,000 एक व्यक्तीला होतो सर. ग्राउंडला 1 महिना बाकी असताना फादरची डेथ झाली सर. जी इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो, ती माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं फेल्युअर आहे सर. म्हणजे मी इथून पुढे किती जरी मी यशस्वी झालो काय झालो, पण ज्याच्यासाठी आपण ज्याच्या म्हणतो ना आपण ज्याचा थाप पडली पाहिजे आपल्या पाठीवरती की ना शाबास भाऊ तो केलं, ती थाप काय माझ्या पडली नाही सर. त्या गोष्टीचं वाईट वाटतं सर, आयुष्यभर वाईट वाटणार की ना आपण आपल्या वडिलांसमोर ना की ना म्हणतो की ना वडिलांसमोर म्हणजे सर्वात मोठी म्हणतो ना आपण अभिमानास्पद गोष्ट असती आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आपलं कर्तृत्व दिसणं, ती मला नाही झालं, नियतीने नाही झालं सर. तुझं होणार आहे की नाही म्हणे की निसर्ग वावटं म्हणजे असे गावातले 10-15 असे झाले की तुझं झालंय का नाही झालं नेमकं.